कल्याण डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात एका 17 वर्षांच्या मुलीच्या गर्भधारणा तपासणी प्रकरणात आता चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे। शास्त्रीनगर रुग्णालयात करण्यात आलेल्या 3 वैद्यकीय चाचण्या पॉझिटिव्ह आल्या, पण खासगी रुग्णालयातील चाचणी निगेटिव्ह आल्याचा दावा मुलीच्या पालकांनी केला आहे। केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार 30 जून रोजी मुलीला मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्यानं शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यावेळी करण्यात आलेल्या 3 यूपीटी चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या होत्या, पण खासगी रुग्णालयातील तपासणी निगेटिव्ह आल्याचं त्या मुलीच्या पालकांनी सांगितलं। तिच्या आई वडिलांचा असा आरोप आहे असं कळतं की त्यांनी प्रायव्हेटमध्ये पण काही चाचण्या केल्या आणि तिथे त्या निगेटिव्ह आल्या असं त्यांचं म्हणणं आहे। तर या सर्व प्रकरणाच्या अनुषंगाने आम्ही नक्की काय झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या डॉक्टरांचा काही दोष आहे का हे सगळं तपासण्यासाठी आम्ही कमिटी गठीत केलेली आहे आणि त्या कमिटीचा जो निर्णय येईल त्याप्रमाणे दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातल्या डॉक्टरांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी ही शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे। शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये ही घटना घडलेली आहे, अशी घटना होऊ नये आणि त्याच्यावर जे डॉक्टर कोणी असतील दोषी त्यांच्या कारवाई केली जाईल। तोही विषय आता महापालिकेत आम्ही आयुक्तांकडे घेतलेला आहे। आयुक्तही त्याच्यावर कडक कारवाई करणार आहेत।